व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे. आणखीन 24 तास अखंड किंवा माझ्यासमोर सामान्यातला सामान्य माणूस बसलेला असतो. एकच माणूस असतो माझ्यासमोर. आणखीन त्याची काहीतरी व्यथा मी ऐकत असते आणि त्याच्यावर मी आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर असल्यामुळे मला त्याला आयुर्वेद समजवायचा असतो. त्याच्यातलं पथ्यपाणी सांगायचं असतं. त्याला जरी वाय भरलेली असली तरीसुद्धा तुला इंजेक्शनशिवाय आमच्या आयुर्वेदिक उपचारांनी तुला कसं बरं वाटेल आणि त्याच्याकडून माझी औषधं कशी घेतली जातील हे मी बघत असते. आणखीन त्याला तशाच इफिकेसीनी त्याचा गुण येईल असा माझा जसा प्रयत्न असतो. तसंच साहित्य क्षेत्रात आल्यानंतर रामायणासारख्याची आयुर्वेदासारखी अफाट असलेली कविता माझ्यासमोर होती. आणि माझ्यासमोर असंच माझे मुलगे आता सेपियन्स वगैरे अशी वाचणारी ही पिढी आहे आत्ताची. इंग्लिश वाचतात, ते चांगलं हे वाचतात. आणखीन त्यांना ही कविता आपण काय सांगणार आहोत, किंवा अनेक वेळेला महाविद्यालयातली मुलांची भेट होते, त्यांना कविता ऐकायच्या असतात, त्यांना आवड असते आणि त्यांना रामायणाच्या कवितेचं आपण काय सांगू शकतो. त्यांना ही कविता, आपल्याला सगळं माहिती आहे, त्यामधलं प्रतिमा विश्व माहिती आहे, त्यामधले अकॅडमिक सगळी अंग माहिती आहे, पण मी त्यांना काय सांगू शकते. अशा पद्धतीने विचार करत असताना जे काही मला समजलं रामायणाच्या कवितेचं, जे काही आकलन झालं, हा अभ्यास मी जो काही केला हा मी माझ्या या संपादनाच्या पुस्तकामध्ये लिहिला, संपादकीय प्रस्तावनेमध्ये. मला माहीत नाही की तो साहित्यिक अंगाने किंवा त्याची समीक्षा म्हणून, मी त्याला समीक्षा म्हणतच नाही कारण मी त्या योग्यतेची माणूस नाही समीक्षक म्हणण्याच्या, पण जो काही अभ्यास केला तो इथेही पुन्हा जसं एखाद्या पेशंटच्या मुळात जाण्याची आमची हे असते की त्याचं रूट कॉज शोधून काढून त्याला ट्रीटमेंट द्यायची असते, तसं रामायणाच्या व्यथेकडे सुद्धा मला त्याच पद्धतीने जावंसं वाटलं की ही व्यथा नेमकी कुठे सुरू होते, ह्या व्यथेची कारणं काय, अशी मी साहित्यिक अंगाने आणि हे सगळं सरळ काव्यात्मकतेने त्यांनी सगळं जे लिहिलेल्या प्रतिमा आहेत त्यांच्या, आणि हे सगळं उलगडून बघताना जसं एखाद्या पेशंटचं पोट तपासताना आतलं लिव्हर दिसतं, तसं मला त्यांची कविता अभ्यासताना त्यातलं प्रतिमा विश्व, त्यातली आध्यात्मिकता, त्यातलं ऋतुसंवेदन, त्यातले आणखीन कोणतेही विचार, काव्यविषयक विचार, हे सगळं दिसत गेलं. आणि अशा 11 प्रकारच्या अभ्यासांगांनी मी जी संपादकीय प्रस्तावना लिहिली त्याचं एक नटशेल, त्याचं एक छोटंसं संक्षिप्त स्वरूप मी आजच्या माझ्या पेपरमध्ये इथे आपल्यासमोर सादर करणार आहे. अलक्ष लागले दिवे नावाने ती संपादकीय प्रस्तावना मी लिहिली की ही सेंट्रल आयडिया रामायणाची अशी मला जाणवलेली त्यांची थीम, आणि अलक्ष लागले दिवे अशा नावानेच हा पेपर मी आपल्यासमोर ठेवते आहे. दिवे लागले रे दिवे लागले, रमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोल तेजाळताना कुणी जागले रे कुणी जागले. ही सुप्रसिद्ध कविता लिहिणारे गोमंतकीय कविवर्य शंकर रामाणे यांचं जून 2021-22 हे जन्मशताब्दी वर्ष. हे औचित्य साधून त्यांच्या आत्ममग्न कवितेला त्यांच्या तमाच्या तळाशी असलेला हा उजाळा आपण नव्याने देत आहोत. रामायणाचा हा तम म्हणजे केवळ अंधार नव्हे, तर गुढाच्या तळाशी रामायणांनी आत्मसाक्षात्काराचे दिवे उजळले, त्याचा तो उजाळा आहे, त्याचा तो उजवाड आहे, असं मला म्हणावंसं वाटतं. उजवाड म्हटल्या क्षणी आपण लगेचच गोमंतकात पोचतो. जेव्हा आपण उजवाड म्हणतो तेव्हा गोव्यामध्ये हा मराठी कवितेचा वारसा बाभ बोरकरांनंतर शंकर रामाणेंनी समर्थपणे पुढे चालवला. बोरकरांची कविता निखळ आनंदमार्गी आणि रामाणींची कविता गूढ व्यथामार्गी असा जरी मुळातील फरक असला तरी दोन्हींची अंतःप्रेरणा आणि आशयसूत्र ही सकारात्मक जीवननिष्ठेचीच आहेत असं आपल्याला दिसून येतं. पौर्णमी कोठला एकट्या वाटेचा, ओठावर रुचा शब्द ब्रह्म असे म्हणणाऱ्या रामाणींनी एकनिष्ठपणे कवितेची साधना केली. दिवे लागले रे यासारखी विशुद्ध आत्मानुभूती हे त्या साधनेचंच फलित होतं. मात्र मराठी कवितेमधील अनेक स्थित्यंतरांच्या या मध्यंतरीच्या काळात दुःखाच्या निबिड तळाशी आषाढ तंत्री लावून बसलेल्या आणि एकलेपणाची वैशाख व्यथा पांघरलेल्या रामाणींच्या कवितेचा समग्रतेने विचार झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आजच्या नव्या काळातही जाणीवापोषक मूलद्रव्य असणारं तिचं प्रातिनिधिक मूल्य, पुन्हा माझं इथे वैद्यक पुन्हा डोकावतं की त्याच्यामधले न्यूट्रिएंट्स मी शोधत राहिले. आजच्या काळात
आजच्या नवीन लेखकांना, कवींना आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स तिथे आहेत असं मला जाणवलं. त्यामुळे जाणीवा पोषक मूलद्रव्य असणारे तिचं प्रातिनिधिक मूल्य हे अबाधित असल्यामुळे या कवितेची नव्याने चर्चा होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. सूर्य, फुले, कातरवेळ, आभाळवाटा, पालाण, दर्पणीचे दीप, गर्भागार हे रामाणींचे 6 मराठी कविता संग्रह आणि उर्मिला या संगीतिकेची पुस्तिका मगाशी त्यातल्या ओळी तुम्ही इथे म्हणून दाखवल्यात. तर ती 1974 सालची उर्मिला ही संगीतिका त्यांची प्रकाशित झालेली आहे. मराठीप्रमाणे कोकणीतही त्यांनी दर्जेदार कविता लिहिली. जोगलांचे झाड, निळे निळे ब्रह्म, ब्रह्मकमळ आणि निरंजन हे त्यांचे 4 कोकणी कविता संग्रह आहेत. सुमारे 700-800 वर्षांपासून मराठीची काव्य परंपरा साधारण संत, पंत आणि शाहिरी काव्य अशामधून म्हणजे हे आदिस्रोत मानले जातात मराठी काव्याचे. तर ही जी संत, पंत, शाहिरी हे जे आदिस्रोतांकडून झालेलं पोषण झालेलं नवसंवेदन हे मराठी काव्याच्या पुढील प्रत्येक कालखंडात अभिव्यक्त होत राहिलं. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात तर याचं बहुमोल राहीलच, पण 45च्या दरम्यानी सुरू झालेलं परिवर्तन पर्व नवकवितेचं आणि 60च्या दरम्यानी सुरू झालेलं आधुनिकतेचं पर्व या सगळ्या कालखंडांमधून ही बीजरूप आदिप्रेरणा नवीन नवीन रूपांमध्ये प्रगट झाली. गोवा, कर्नाटक, हैदराबाद, तेलंगण, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात हे प्रदेश बृहन्महाराष्ट्रीय प्रदेश म्हणून ओळखले जातात. या बृहन्महाराष्ट्रीय म्हटल्या जाणाऱ्या मराठी प्रांतातही संत, पंत व शाहिरी साहित्याच्या संस्कारातून घडलेली मराठी काव्य प्रतिभा ही तेवढीच सशक्त असल्याचं दिसून आलं. उभा आडवा कसाही छेद घेतला तरीही हे स्तर सुस्पष्टपणे आपल्याला दिसतात. केशवसूत, मर्ढेकर, विंदा, सुर्वे, चित्रे अशा विविध टप्प्यांवर वेगवेगळ्या रूपामध्ये प्रगटलेली काव्यचेतना समग्र मराठी प्रांतात एक स्वरूप अशीच होती. बृहन्महाराष्ट्रीय प्रदेशाचा विचार केला तर भारतांबे, कवी चंद्रशेखर, दत्तकवी, इंदिरा संत ही नावं जशी समग्र मराठीचे मानदंड ठरली, तशी या मांदियाळीत गोमंत भूमीने मराठीला दिलेलं अक्षर योगदान म्हणजे बाभ बोरकर आणि शंकर रामाणी यावर. गोव्यामधला विचार केला तर गोव्यामध्ये असणाऱ्या 450 वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीच्या पार्श्वभूमीवर विविध जाती धर्मांच्या अनेक पिढ्या मराठी संस्कृतीची पाळंमुळं खोलवर रुतवून टिकून राहिल्या हे खूप महत्त्वाचं ठरतं. असंख्य भक्तिपरायण कुटुंबांनी दास्यत्वातील हलाखीला तोंड देत हे संस्कृती संचित जतन करून ठेवलं. अर्थातच धार्मिक ग्रंथ आणि संत साहित्याचं वाचन, भजन, संकीर्तनाचा घरातून झालेला संस्कार हाच बोरकर रामाणींच्या प्रातिभ धर्माचा गाभा ठरतो असं मला वाटतं. पण काव्यवृत्ती अंतर्मुख आणि धीर गंभीर असल्यामुळे रामाणींची कविता गूढ अंगाने जात लौकिक जगण्यामधलं अध्यात्म शोधत राहिली आणि मराठी कवितेच्या कोणत्याही प्रवाहामध्ये न पडता स्थितप्रज्ञतेने अभिव्यक्त होत राहिली. हे तिचं वैशिष्ट्य म्हणून मला जाणवलं. मराठी काव्याचा असा एकंदरीत विचार केल्यास संत साहित्याच्या काळापासून त्यातली भावकवितेची परंपरा लक्षणीय ठरल्याचं दिसतं. सकाळी रणधीर शिंदेंनी जो उल्लेख केला की भावकवितेचा एक क्षीण असा प्रवाह आणि त्याकडे फार झालेलं दुर्लक्ष त्याच्या समीक्षेच्या दृष्टीने, तर हा जो भावकवितेची जी परंपरा होती या कवितेमधल्या या परंपरेतले भावकवी म्हणून आपण शंकर रामाणींचा नामनिर्देश करावा लागतो. अर्थात या परंपरेची पायीक असणारी रामाणींची कविता स्वतःचं वेगळेपण जपते, स्वतःचा वेगळा काव्यविषयक विचार करते, वेगळं पंचसंवेदनायुक्त प्रत्ययकारी प्रतिमाविश्व साकारते, विविध प्रादेशिक संदर्भ आणि निसर्ग संवेदनांच्या नाविन्यपूर्ण नजाकती त्याच्यामध्ये येतात. तिचं प्रेम कवितेचं हळवं पाऊलही वेगळ्या वाटेने पडणारं असतं. तरल आत्मिक जाणीवांमधून जीवनचिंतन आणि आध्यात्मिक मूल्य जोपासनाही कविता करते. वैशिष्ट्यपूर्ण ऋतुसंवेदनांनी ती नखशिखांत नटलेली आहे. आशयगर्द नवीन शब्दांच्या जोडण्या, घडवणुका, नवीन संकल्पना, प्रादेशिक बोलीतले अनेक संदर्भ व प्रत्ययकारी प्रतिमांमधून आविष्कृत होणारी स्वतःची वेगळी काव्यभाषा ही रामाणींची रमणीय काव्यशैली आहे असं मला वाटतं. या कवितेकडे आज इतक्या वर्षांनी पुन्हा नव्याने बघताना अशा विविध अभ्यासांगाने ती समजून घ्यायला हवी. मी शंकर रामाणी यांची समग्र मराठी कविता या संपादित केलेल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या या संग्रहामध्ये हा सगळा अभ्यास मी मांडलेला आहे आणि अशा प्रकारचा अभ्यास केल्यास तिचं मर्म उलगडू शकेल असं अभ्यासाअंती
मला जाणून गेलेलं आहे. बालपणापासून भावनिक प्रतिकूलतेने व्यापलेलं आयुष्य, घनव्याकुळ दुःख भावना, खोलवर मुरलेला आर्त आणि या अवघ्या भावतिमिरातून उजळलेले आत्मसाक्षात्काराचे दिवे, मनोबलाचा उजेड आणि कोणत्याही परिस्थितीत उजेडाच्याच दिशेनं पावलं टाकणारी उदंड इच्छाशक्ती, हे रामाणींच्या काव्यायुष्याचं सारसंचित आणि हेच त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. एकल्याने गावे एकट्याचे गाणे, परक्याचे नाणे खरे खोटे, असा एकटेपणाचा तीव्र सूर आणि काळी झेलावणारी आर्तता रामाणींच्या कवितेला व्यापून राहिलेली आहे. निरंतर व्यथा वेदना सोसणाऱ्या मनाला रामाणींनी व्यथालय किंवा व्यथेचं घर असं म्हटलं आहे. ज्या घरामध्ये दुःख कवीच्या कुशीत सोपतं, अशी एक अनोखी कल्पना अलक्ष लागले दिवे या कवितेमध्ये दिसते. एका सखोल चिंतनाच्या क्षणी अलक्ष दिवे लागल्याच्या आत्मानुभूतीचा हा उद्गार आहे. नशेत स्वप्न वाहते उडून भागले थवे, व्यथालयात माझे या अलक्ष लागले दिवे. हे अंतरीचे अलक्ष भक्ती दिवे आहेत असं मला वाटतं. सोहिरोबानाथांच्या काव्याचा आणि त्या सगळ्याचा गाढ प्रभाव रामाणींच्या काव्यावर होता. जो अंतरीचा ज्ञानदिवा सोहिरोबानाथांनी सांगितला, तसे हे रामाणींचे अंतरातले अलक्ष भक्ती दिवे असावेत असं मला वाटलेलं आहे. अलक्ष हा शब्दसुद्धा त्यांच्या अमृतानुभवाच्या प्रभावांमधून आलेला आहे. अविकारी, अप्रत्यक्ष, अदृश्य असेही त्या अलक्षचे अर्थ आहेत. अलख निरंजन याच्यामधला अलख हाही अलक्षच आहे. रामाणींचे अलक्ष दिवे हे असे अदृष्टात लागलेले, अज्ञातात लागलेले, शिवाय सश्रद्धतेचे दिवे आणि ज्यांची मोजमापांमध्ये गणती होऊ शकत नाही, अलक्ष, अशा पद्धतीची सुद्धा अर्थवलय आपण वेगवेगळी या कवितेमध्ये शोधून काढू शकतो. बहुतांश वेळा निसर्ग चित्रांमधून भावभावनांचं प्रकटन करणारं एक अनोखं वेगळं प्रतिमाविश्व रामाणींच्या काव्याचं ठळक वैशिष्ट्य आहे. उन्हाचे आरसे झाले, हे जे उन्हाचे आरसे झाले सारखं जे प्रतिमाविश्व आहे, ह्याची उकल, ह्याचा उलगडा मला ह्या कवितेची जेव्हा चाल आली, मला माहिती नाही की आता इथे आपण ते हे करू शकतो की नाही, की त्यावेळेला अशा चालेल का इथे? हां, तर तो आकलनाचा एक भाग होता की जेव्हा मी एखाद्या म्हणजे मुलांसमोर, महाविद्यालयातल्या मुलांसमोर जेव्हा ही म्हणेन कविता, उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, उन्हाळी तलखुरी तंद्री निराळे विश्व जागले, असं मी म्हणणं. आणखीन उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, उन्हाळी तलखुरी तंद्री, उन्हाळी तलखुरी तंद्री निराळे विश्व जागले, उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके. असं जेव्हा मी म्हणणार त्यावेळेला ह्यातला आशय मी मला हवा तसा रामाणींनी अशी कधी गाऊन सादर केली नाही कविता. मला अशा आठवणी अनेकांच्या ऐकायला पण मिळाल्या की त्यांना कविता नीट वाचायलाही जमत नसे किंवा ते जातच नसत आधी मुळात कवी संमेलनाला. त्याच्यामुळे त्यांनी गाऊन म्हणणं, गडद निळे जलद भरून आले, जसं बोरकर म्हणत, जसे आपण त्यांचे आता आम्ही हे सगळं व्हिडिओमधूनच बघतो. आम्ही एवढे भाग्यवंत नव्हे की त्यांच्या कविता आम्हाला ऐकायला मिळाल्या किंवा, पण ते जसं सादर करत तसं रामाणींनी समजा ही कविता अशी गाऊन सादर केली असती तर आज ती अनेकांच्या मुखात असली असती. आणि हेही एक त्यांच्या उपेक्षेचं, दुर्लक्षेचं एक कारण आहे असं मला वाटलेलं. आणि त्या एका इच्छाशक्तीने की ही कविता आपण सामान्यापर्यंत पोचवण्याच्या इच्छेने ह्या अशा प्रकारच्या चाली मी काही त्यांच्या कवितांना दिल्या आणि त्याचा एक कार्यक्रम छोटासा बसवला आणि त्या कविता आधी निरूपण थोडं सांगून त्या कविता मी सादर केल्या की त्या पद्धतीने त्या लोकांपर्यंत जातील अशी एक मला खात्री आहे, विश्वास आहे. की त्या कवितेमध्ये असं आहे पुढे, दिठीचे बांधले सेतू जिव्हारी सूर्य जन्मले, दिठीचे बांधले सेतू जिव्हारी सूर्य जन्मले, प्रकाशी उतल्या वाटा जाणती दक्ष पाऊले, उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके, नागवी भोगिली माती कोणते बीज पेरिले, नागवी भोगिली माती नागवी भोगिली माती, नागवी
भोगिली माती कोणते बीज पेरिले, विदेही झडल्या धारा ललाटी, मेघ वाजती ललाटी, मेघ वाजती, उन्हाचे आरसे झाले देखिले, रूप नेटके. आणि शेवटी रामाणींनी या कवितेमध्ये एक वेगळा शब्द वापरला, ओखणं हे क्रियापद वापरले. ते प्रादेशिक बोलीच्या भाषेतून आलेले असे अनेक शब्द रामाणींनी मराठीला दिले. ओखणं म्हणजे निहाळून बघणं, डोकावून बघणं. कुणाची दाटुनी कुस गर्भाचे दान मोकळे, कुणाची दाटुनी कुस गर्भाचे दान मोकळे, वेगळे ओखता काही, वेगळे ओखता काही, बिंबले शून्य दर्पणी, उन्हाचे आरसे झाले देखिले, रूप नेटके. उन्हाळी तलखुरी तंद्री निराळे, विश्व जागले, उन्हाचे आरसे झाले. तर अशा पद्धतीचं आरसालख्ख असं प्रतिमा विश्व, उन्हाचे आरसे झाले. 3 उन्हाचे दगड ठेविले आणि रांधले जेणे, सांज दाटली वेटकर रंगी, वत्स उन्हाचे अंग चाटते श्रांत धरेचे. इतकं सुंदर अलवार असं प्रतिमा विश्व आहे. अपंगाला लाडकी लेक, तशी उत्तरेला एक थोटी खिडकी असं म्हटलं आहे रामाणींनी. ऐन वैशाखातच मिग लावल्या उन्हाच्या धगधगत्या बागा. पहिल्या कडव्यामध्ये ह्या लखलखत्या बागा असतात, नंतर धगधग रणरणत्या बागा येतात आणि शेवटी त्या धगधगत्या बागा होतात. असं क्रमाक्रमाने त्याची तीव्रता वाढत जाते. अशा सगळ्या प्रतिमांच्या पदन्यासाने ही कविता अशी नटलेली सजलेली मला दाखवावीशी वाटते सामान्य माणसाला. निराकाराचं झाड, चेतनेचे मोर, निळे तंद्रीचे उखाणे, मनामनाची मुकुंद मिठी, मी तुझ्या मध्ये जुळणारा आहे नाहीचा हिंदोळा, असा आहे रामाणींचा. पंखाना झालेला गगनडंख, झंजाळ झडीचा हुल्लड आषाढ आहे, काळजाचं घर लोण्याहून मऊ. इतक्या सुंदर कल्पनांनी ही कविता देखणी आणि आशयघन झालेली आहे. आयुष्यात दाटलेला काळोख इथे वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या प्रतिमांमध्ये, इतका वेगवेगळ्या प्रत्येकारी प्रतिमांमधून त्यांनी तो रंगवलेला आहे. ह्याच्यामध्ये काळोखाचे कावळे आहेत, काळोखाचं काळवीट आहे, काळोखाचं कावळं मांजर येतं, अंधाराची स्तनं येतात, काळोखाचा काटा येतो, काळोखाचा क्रूस आहे, काळोखाच्या डोळ्यातून प्रकाशाचं रडं येतं. इतक्या अशा पद्धतीचं सकार असा शेवटी येतो. चित्र आणि विचित्रांनी असा नटलेला हा काळोख उजेडाचं दान पदरात टाकतो. ही सकारात्मकता त्याच्यामधली खूप महत्त्वाची आहे. सुख, समाधान, सार्थक, संतोष, साक्षात्कार अशा अनेक आत्मिक जाणीवांचा तरल काव्यात्म आविष्कार म्हणजेच आध्यात्मिक अंगाने जीवनाचा संतुलित विचार रामाणींनी कवितेत केला. या आध्यात्मिकतेविषयी परवा सामंत सरनी प्रदर्शनाच्या उद्घाटनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. सामंत सरांच्या पेपरच्या वेळेला ते सांगतीलच, पण मला त्यामधून सुद्धा एक हा विचार मी केला त्यांच्या भाषणानंतर सुद्धा, की ह्या पद्धतीने विचार केला जायला पाहिजे रामाणींच्या कवितेचा. ऐन तापत्रयी भरजरली काया, अत्तराला फाया वेदनेचा, किंवा मला अभाग्याला घडे अज्ञाताचा अभिषेक, अशा सोसण्यापासून सार्थकापर्यंतचा सगळा जीवन प्रवास रामाणींनी कवितेत केलेला आहे. दुःखाची अटळ अपरिहार्यता स्वीकारून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सकारात्मकतेने शोधावा लागतो. आंतरिक बळाने त्या दुःखाचा सामना करावा लागतो. हे सारं कवितेत येतं. आपल्याच वाट्याला हे दुःख का आलं म्हणून शोक न करता वेगवेगळ्या लक्षवेदनांच्या पुण्याईचे बळ, पंखातून कळ आकाशाची, याप्रमाणे दुःखातून बाहेर पडण्याची आस लागावी लागते, ती या कवितेत येते. शिवाय दुःख, व्यथा, वेदना ही उद्वेगाने न सोसता सात्विक भावाने इथे सोसलेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. पोळलेल्या पावलांची आपसुक झाली विट असं म्हणताना इथे ह्या विटेवर ईश्वराने क्षणभर तरी उभं राहावं व आयुष्याच्या रणरणीला विश्राम मिळावा, अशी संयत आणि सात्विक भावना हे दुःख सोसण्यामागे आहे. आज अफाट वेगवान झालेल्या यंत्रतंत्रयुगात अनेक प्रकारच्या बाह्य संघर्षांना तोंड देताना मनाची होणारी परपट आपण हरक्षण अनुभवतो. विविध ताणतणावांचा सामना हरघडी आपल्याला करावा लागतो. अशा अंतर्बाह्य कोलाहलामध्ये मनाची शांतता, सत्वगुण व संयतपणा हा झाकोळला जातो. मनाचं निरामयत्व जवळजवळ अशक्यप्राय झालं आहे, अशी परिस्थिती आज आपल्या सभोवती आहे. असं असताना या अंतर्बाह्य कल्लोळावर एक हळूवार फुंकर रामाणींची कविता निश्चितपणे घालते. शब्द किंवा सर्जनशील साहित्य हे असं एक माध्यम आहे
की जे आतला आकांत घेऊन उमटतं आणि बाह्य विरोधाभासाची मनाला जाणवणारी तीक्ष्ण धार सुसह्य करतं. आत्म्याला जाणवणाऱ्या सुखदुःख संवेदनांना वाट मोकळी करून देते ती कविता. आतली घुसमट शब्दात उतरणं हा दुःखावरचा उतारा व कविता हाती फुलून येणं हे सुखाचं लोभस रूप कविताच खुलवून दाखवते. पण यासाठी आवश्यकता असते ती अखंड धावण्याच्या शर्यतीतून क्षणभर विसावा घेण्याची किंवा मिळवण्याची. ध्यान, योग या गोष्टींची अपरिहार्यता इथे आहे. ताणतणाव झेलण्याकरता, चित्त व चित्तवृत्ती प्रसन्न राहण्याकरता क्षणभराच्या विसाव्याशी मनाचा संयोग आवश्यक आहे. रामायणींची कविता नेमकी इथेच आपल्याला कामी येते. 4 हिरव्यागार हुरमुजी शब्दांच्या आणि 2 अलक्ष काळांच्या दिलबहार ओळींमध्ये ती रणरणत्या मनाला हाच 5वा कंच विसाव्याचा क्षण देऊ शकते. हे तिचं महत्त्व. मनाच्या असीम शांततेशी, सात्विकतेशी सम्यक योग ती आपल्याला जोडून देते. पोळलेले पुण्य गळा मिठी घाली, पुंडलिका भेटी परब्रह्म किंवा अनंताची मिठी रोमरोमी अशा आत्मिक समाधानाच्या शब्दांनी ती अंतर्बाह्य कोलाहलाशी सुसंवाद करते व त्यातून सुटण्याचे तरल मार्ग दाखवते. तीव्र वैशाखाच्या झळा, ग्रीष्म झाले रोम कधीतरी पाजरावे, गर्दा आषाढाते व्योम अशी निर्झळ निर्मळ आस ती निर्माण करते. गाढ आत्मतंदीतून फुलणारे असे असंख्य अलवार क्षण या कवितेत गवसतात. जिण वेचता किती ओंजळीत फुले, वारे वादळ सोसून झाडं अष्टांगी मोहरे अशी उत्कट हळवी फुलं ही कविता पदरी टाकते. ऊन सोसूनी असे मनात काय माळिले, उष्ण ओंजळीतून सुगंध सर्व सांडले. ही भावात्मकता आणि एक अंतिम समाधान आयुष्याला लाभायला हवे तर रामायणींच्या कवितेजवळ क्षणभर थांबायलाच हवे.